शहरातील स्वच्छता, रस्त्यांची गुणवत्ता, महानगरपालिका शाळा आणि नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा या सर्व सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्याकरिता अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी दस्तूरनगर परिसराची पाहणी केली आहे। या पाहणीत नेमकं कोणते मुद्दे समोर आले, अधिकाऱ्यांना कोणते निर्देश देण्यात आले आणि नागरिकांकरिता कोणत्या सुविधांमध्ये सुधारणा होणार, चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर वृत्त। अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी पूर्व झोन क्रमांक 3 अंतर्गत येणाऱ्या दस्तूरनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये विविध नागरी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणीचा मुख्य उद्देश नागरिकांना दर्जेदार आणि परिणामकारक नागरी सेवा उपलब्ध करून देणे हा होता। पाहणीची सुरुवात परिसरातील स्वच्छता व्यवस्थेपासून करण्यात आली। यावेळी रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, नाले आणि कचरा संकलन व्यवस्थेची तपासणी करण्यात आली। स्वच्छतेच्या कामात कोणतीही हलगर्जी होऊ नये, नियमित साफसफाई व्हावी आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना स्वच्छता विभागाला देण्यात आल्या। यानंतर परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामांची पाहणी करण्यात आली। कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची तपासणी करत सर्व विकास कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांना देण्यात आले। रस्ते बांधकामांमुळे नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याचीही काळजी घेण्यास सांगण्यात आले। पाहणी दरम्यान महानगरपालिका शाळेलाही भेट देण्यात आली। विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध शैक्षणिक सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला। विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। यानंतर मनपा दवाखान्याचीही पाहणी करण्यात आली। आरोग्य सेवा, औषधांचा साठा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि दवाखान्यांची स्वच्छता याची तपासणी करण्यात आली। नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगत आरोग्य सेवांमध्ये अधिक कार्यक्षमता आणण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले। दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींनीही परिसरातील विविध समस्या आणि प्रलंबित विकास कामांकडे आयुक्तांचे लक्ष वेधलेत। यावर संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात असे निर्देश डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी दिलेत। तसेच विविध विभागांमध्ये समन्वय राखून विकास कामांना गती देण्यावर भर देण्यात आला। एक गोष्ट मात्र निश्चित आहे, नियमित पाहणी, वेळेत विकास कामे आणि जबाबदार प्रशासन यामुळेच शहरातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावू शकतो। यापुढे शहरातील इतर प्रभागांमध्येही अशाच प्रकारच्या पाहण्या करून कामांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे। तुमच्या परिसरातही अशा प्रकारे नियमित पाहणी आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।